मंडळी, भारतामध्ये लाखो लोक दरवर्षी लोन घेतात. मग ते होम लोन घेतात, कार लोन घेतात, पर्सनल लोन सुद्धा घेतात. पण यामध्ये एक मोठी अडचण असते. हे लोक EMI तर भरतात, पण त्यांना लोनच्या इंटरेस्ट संबंधी म्हणजे व्याजासंबंधी कुठलंही गणित माहिती नसतं. उदाहरणार्थ, समजा तुमची लोनची रक्कम ही 25 लाखांची असेल, त्याचा इंटरेस्ट म्हणजे व्याज 9% असेल आणि त्याचं टेन्युअर म्हणजे मुदत 20 वर्षांची असेल, तर त्याचा EMI साधारणपणे 22,000 ते 25,000च्या दरम्यान येतो. मग तुम्ही टोटल किती भरताय माहिती आहे? जवळपास 50 ते 60 लाख. म्हणजे तुम्ही घेतले 25 लाख आणि परत दिले किमान 50 लाख. म्हणजे रकमेच्या दुप्पट होतात. हा आहे EMIचा सापळा. मात्र मी आज ज्या सांगणार आहे त्या टिप्स वापरल्या तर तुमच्या EMIची रक्कम मुळातच कमी होईल आणि तुमचे लाखो रुपये वाचतील. आणि तुम्ही जर आज मी जे सांगणार आहे ते लोन मॅनेजमेंट टिप्स वापरल्या नाही तर तुम्ही आयुष्यभर कर्ज फेडत बसाल. तर आता बघूया या काही टिप्स ज्या मी आज सांगणार आहे. पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट उपाय म्हणजे इंटरेस्ट रेट कमी करा. मंडळी, आजच्या काळात होम लोन इंटरेस्ट रेट आणि कार लोन इंटरेस्ट रेट हे सारखे बदलत असतात. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल म्हणजे किमान 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ज्या बँकेतून लोन घेणार आहात त्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता की माझ्या लोनचा इंटरेस्ट रेट कमीत कमी ठेवा. याला म्हणतात लोन इंटरेस्ट निगोशिएशन. उदाहरणार्थ, तुमच्या लोनचा इंटरेस्ट 9% वरून जरी 8.5% झाला तरी तुमचा EMI 2 ते 3 हजाराने कमी होऊ शकतो. म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुम्ही जवळपास 3 ते 5 लाख रुपये वाचवू शकता. अशा प्रकारे दर 1 ते 2 वर्षांनी लोन इंटरेस्ट कंपॅरिझन करा आणि बेस्ट रेट निवडा. नंबर 2 आहे बॅलन्स ट्रान्सफर. याचा अर्थ असा की तुमचं लोन एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करणे. थोडक्यात, तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये इंटरेस्ट रेट कमी मिळत असेल तर तुम्ही आहे त्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जिथं तुम्हाला कमी इंटरेस्ट रेट चार्ज केला जातोय तिथे तुमचं लोन ट्रान्सफर करून घेऊ शकता. यामुळे मुख्य फायदा होईल तो म्हणजे तुमचा EMI कमी होईल आणि पर्यायाने तुमचं लोन किंवा त्याच्यावरचा इंटरेस्टसुद्धा लवकर फेडला जाईल. उदाहरणार्थ, तुमचा चालू इंटरेस्ट रेट 9% असेल आणि दुसऱ्या बँकेमध्ये इंटरेस्ट रेट 8% असेल तर तुमचा EMI ऑटोमॅटिकली कमी होईल आणि त्यामुळे इंटरेस्टसुद्धा कमी होईल. पण लक्षात ठेवा, नवीन बँकेमध्ये लोन प्रोसेसिंग फी किंवा फोरक्लोजर चार्जेससुद्धा तपासून बघा. लोन प्रोसेसिंग फी हे कर्ज मंजूर करताना बँक किंवा वित्तीय संस्थेद्वारे आकारलं जाणारं एक वेळचं प्रशासकीय शुल्क आहे. आणि फोरक्लोजर चार्जेस म्हणजे काय, तर कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास बँक लावत असलेला दंड किंवा शुल्क. हे शुल्क तुम्हाला कधीकधी लोन एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करताना सुद्धा आकारलं जाऊ शकतं. तिसरा पर्याय आहे प्रीपेमेंट. लोन प्रीपेमेंट हा होम लोनसाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे, पण बऱ्याच लोकांना तो माहीत सुद्धा नसतो. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्याकडे असलेले एक्स्ट्रा पैसे भरून तुमचं लोन हळूहळू कमी करत जाणे. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या कंपनीद्वारे बोनस मिळाला किंवा तुमचं एखादं साईड इन्कम अचानकपणे मिळालं तर ते पैसे तुम्ही तुमच्या लोन अमाऊंटसाठी भरून टाकायचे. यामुळे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल कमी होतं आणि पर्यायाने त्याच्यावरील इंटरेस्ट म्हणजे व्याजसुद्धा कमी होतं आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली EMI सुद्धा कमी होतो. यासाठी तुम्ही गुगलवर होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरून बघा. तुमच्या सहज लक्षात येईल की कशाप्रकारे तुम्ही लाखो रुपये या पर्यायामुळे वाचवू शकता. अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी 1 ते 2 EMI एक्स्ट्रा भरा आणि लोन लवकर संपवा. चौथा प्रकार आहे टेन्युअर मॅनेजमेंट. टेन्युअर म्हणजे कर्ज फेडण्याची मुदत किंवा तुम्ही ज्या मुदतीसाठी कर्ज घेतलं आहे ती मुदत म्हणजे टेन्युअर. थोडक्यात, जास्त मुदत म्हणजे कमी EMI पण इंटरेस्ट जास्ती आणि कमी मुदत म्हणजे जास्त EMI पण इंटरेस्ट मात्र कमी. अशा वेळी काय करायचं की तुमच्या भविष्यातल्या खर्चाचा अंदाज घेऊन तुमचा EMI जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र तो तुम्हाला भविष्यात फेडता आला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊनच हे कॅल्क्युलेशन करा. त्यामुळे तुमचं टार्गेट आहे EMI वाढवणे तर त्यासाठी तुम्हाला मुदत कमी करावी लागेल आणि जर तुमचं टार्गेट आहे EMI कमी ठेवणे तर तुम्हाला मुदत जास्त घ्यावी लागेल. याला म्हणतात स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग. पाचवा पर्याय आहे रिफायनान्स ऑफ लोन. हा एक ॲडव्हान्स उपाय आहे, खास करून होम लोनसाठी. या बाबतीत काय करतात तर जुनं लोन बंद करतात आणि त्या जागी नवीन लोन घेतात. थोडक्यात, मार्केटमध्ये जर इंटरेस्ट रेट कमी झाला तर हा प्रकार तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ठरतो. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेकडे जाऊन त्यांना ही रिक्वेस्ट करावी लागेल की मला चालू लोन बंद करायचं आहे आणि त्या जागी नवीन लोन घ्यायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला कमी झालेल्या नवीन इंटरेस्ट रेटचा फायदा घेता येईल. हा प्रकार तुम्ही चालू लोन असलेल्या बँकेत सुद्धा करू शकता किंवा एखाद्या नवीन बँकेमध्ये जाऊन सुद्धा ही रिक्वेस्ट त्यांना करू शकता. मात्र त्यासाठी आधी 3-4 बँकांची माहिती काढा. या बाबतीत इंटरेस्ट रेट कुणाचं किती आहे, आपल्याला किती फायदा होईल आणि त्यानंतरच हा उपाय घ्यायचा का नाही ते ठरवा. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, EMI म्हणजे मंथली पेमेंट नाही. जास्त EMI तुमच्या एकूण संपत्तीवर परिणाम करू शकतो.
त्यामुळं तुम्ही हा EMI कमी केलात तर तुम्ही लाखो रुपये वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट प्लॅनिंग करायची गरज असते. पण हे स्मार्ट प्लॅनिंग तुम्ही इग्नोर केलं तर तुम्ही उगाचच आयुष्यभर अनावश्यकपणे लोन भरत बसाल. आता बघूया एक सिक्रेट टिप जी तुमचं EMI नक्कीच कमी करेल. ती सिक्रेट टिप आहे EMI वाढवा. म्हणजे जेव्हा तुमचं उत्पन्न वाढेल, म्हणजे तुमची वार्षिक पगार वाढ असेल, त्यावेळी तुमचा त्या वर्षातील एकूण खर्चाचा अंदाज घेऊन तुम्ही EMIची रक्कम वाढवू शकता. त्यामुळं लोन टेन्युअर म्हणजे कर्ज फेडायची मुदत कमी होईल आणि परिणामी व्याजसुद्धा कमी होईल. ही एक बेस्ट लोन क्लोजर स्ट्रॅटेजी आहे किंवा लोन लवकरात लवकर संपवण्याची एक स्ट्रॅटेजी आहे असं तुम्ही म्हणू शकता. अशाच वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्ससाठी आमचा चॅनल फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.